हे मुक्ताई ती माझी आहेत. व्यावहारिक स्तरावरून नव्हे तर खाजगीतून मला फक्त माझे असणारेच हवेहवेसे वाटले. माझ्या व्यतिरिक्त अन्यांची अपेक्षा ठेवणाऱ्यांना मी कधीच आपलं म्हणून स्वीकारलं नाही. आपण अनेकांच्या जिव्हाळ्यास पात्र असावं, आपल्यावर अनेकांचा जीव असावा आणि आपण देखील अनेकांवर प्रेम करावं, अशा वृत्तीचे असणाऱ्यांचा मी कधीच झालो नाही. ज्यांना मी जीवापाड जीव लावला अशी आजपर्यंतची माझी असणारी सगळी अशीच होती की ज्यांचा माझ्या व्यतिरिक्त कोणाविषयीच जिव्हाळा नाही आणि असलेला दिसलाही असेल तर माझ्या वर्तुळातील असणाऱ्यांविषयीच. महत्वाचं म्हणजे ती माझी आहेत म्हणूनच. अर्थात त्यांनी इतरांना दिलेली आपुलकी त्या इतरांकरिता नसून माझ्यासाठीच दिली. असं करताना त्या इतरांना प्राधान्य देऊन मला त्यांनी दुय्यम स्थान दिल्याचं मला कधीच आठवत नाही. तथा त्या इतरांकडून त्यांना मिळालेला जिव्हाळा तो त्यांनी स्वतःची कमाई कधीच ठरविली नाही आणि एकमेकांविषयी असलेला स्नेह तो त्यांनी आपल्याविषयी असलेला असं कधीच समजलं नाहीत. मी जो मेळ्या त्याचं त्यांना कधी विस्मरण न झाल्यानं, मला त्यांनी कधी दुय्यम स्थान न दिल्यानं त्यांचा एकमेकांविषयी असलेला स्नेह माझ्याशी व्यभिचार ठरण्याचा आणि त्यामुळे मला वाईट वाटण्याचा प्रश्नच कधी उपस्थित झाला नाही. शिवाय आजही माझा त्यांच्यापैकी एखाद्याशी प्रसंगी बेबनाव झाला तर ते माझ्याकरिता त्याला सोडायला तयार राहतील, कारण त्यांचा प्रत्येकाचा फक्त माझ्याशी संबंध आहे आणि माझ्यामुळे तथा माझ्यासाठी एकमेकांशी आहे. अशी जी आहेत ती माझी आहेत. प्रेमाचं म्हणविणाऱ्या अशा दुसऱ्याकडे त्यांच्यापैकी एकानंही अद्याप तरी धाव घेऊन त्यामुळे मला मरणप्राय दुखविण्याचं पाप केलेलं नाही. अद्याप तरी माझ्यापेक्षा इतरांना भाव दिले नाहीत. जोडलेली माणसं स्वतःची कमाई समजले नाहीत. माझ्या व्यतिरिक्त अनेकांचाही आपल्याविषयी स्नेह असावा अशी अपेक्षा केली नाही आणि कर्माची धर्माची अशी हक्काची वगळता माझ्यापेक्षा अधिक असा इतर कुणाला अद्याप तरी जीव लावला नाही, अधिक किंमत दिली नाही. ज्या दिवशी त्यांच्यात फरक पडेल त्या दिवशी ते माझे नसतील नि मी त्यांचा नसेल. तथापि आज जी अशी आहेत त्यांना मी माझं असं समजतो, ती माझी आहेत. प्रेमाळांकडून माझ्या विश्वासघाताचं पाप होऊ नये असं मला वाटतं. प्रेमळांजवळ मी प्रसंगी रडतो ह्याच्या बुडाशी त्यांच्या संबंधीचं माझं अंतकरण, माझ्या अंतकरणातील प्रेम हे असतं. माझ्या त्या रडण्यात नाटकीपणा नसतो. नाटक करून मला त्यांच्यापासून काही साधायचं नसतं. त्या लोकांच्या प्रेमापोटी अनौपचारिकरित्या हे सर्व घडतं. माझ्या प्रेमळांवर माझा विश्वास आहे. माझा विश्वासघात ते करणार नाहीत ह्या विश्वासावर मी जगून आहे. कारण माझा एकदा एखाद्यावरचा विश्वास उडाला की पुन्हा केव्हाच तो माझा राहत नाही याची त्यांनाही जाण आहे. माझ्या विश्वासघाताचं पाप प्रेमळ कधीच करणार नाहीत. प्रेमळांनी ते करू नये असं मला वाटतं, कारण माझं अंतकरण त्यांच्या बाबतीत हळवं आहे. माझ्या मनात त्या लोकांविषयी स्वार्थ नाही. माझी बुद्धी त्यांच्या अहिताचं चिंतन करीत नाही. माझ्या चित्तात त्यांच्याविषयी भेदाला स्थान नाही. मी त्यांचा आहे याचा मला अहंकार आहे. मी सर्वस्वी त्यांचा आहे. त्या लोकांकरिता माझं अंतकरण गरीब आहे. अशा गरीब अंतकरणाला दुखविण्याचं पाप त्यांनी कदापि करू नये. अशा गरीब अंतकरणाची तळमळ त्यांनी कदापि होऊ देऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा असते. कारण सकळ पापा शिरोमणी गरीबाची शापवाणी, तुकाराम महाराज म्हणतात. आमुच्या तळमळे होईल देवाचे वाटोळे ही वस्तुस्थिती आहे. म्हणून माझ्या विश्वासघाताचं पाप प्रेमळांकडून होऊ नये असं पुन्हा पुन्हा मला वाटतं. त्याचं कारण माझा विश्वासघात करण्याचं पाप त्यांच्या हातून घडलंच आणि नियतीनं त्यांना क्षमा न केली तर विनाशकाल समीप ओढवल्यानं ही विपरीत बुद्धी त्यांना सुचली असाच त्याचा अर्थ होईल. मी एकदा तुटल्यावर पुन्हा त्यांचा होणार नाही.
मी त्यांच्यापासून खूप दूर राहीन. ज्यांना मी प्रेमळ असं म्हणतो त्यातील काही असे निघालेत ज्यांना मी प्रेमळ समजत होतो, तथापि अनुभवांती तो माझा भ्रमच ठरला. त्यांच्याविषयीचं बोलणं आहे हे. या उपरोक्त प्रेमळांचं हळवं मन मी कित्येकदा पदोपदी दुखवीत गेलो. प्रत्येक वेळी मी माझ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहत गेलो आणि मला जे त्यांचं दर्शन घडत गेलं तदनुरूप मी त्यांच्याशी बोललो, वागलो. त्यांच्या धारणांचा, भावभावनांचा, दृष्टिकोनाचा मी कधी विचारच केला नाही. साहजिकच त्यात ते खूपच दुखविले गेले. तथापि यात बुद्धी पुरस्पर मी काहीच केलं नाही अथवा स्वार्थापोटी काही झालं नाही. त्यांच्याविषयीच्या जिव्हाळ्यापोटी मी त्यांच्याकडून अनन्यतेची अपेक्षा केली आणि इथंच माझं चुकलं. ते प्रथम माझे असावेत ही अपेक्षा गैरवाजवी नव्हती, तरी ती करून मी चूकच केली. कारण त्या अपेक्षेचा भंग झाल्यामुळेच माझ्या बोलण्या वागण्याला जे वळण मिळालं त्यातूनच ते दुखविले गेले. मी असंही म्हणेन की मी त्यांना समजून घेऊ शकलो नाही, त्यामुळे कदाचित माझे झालेले हे सर्व गैरसमजही असू शकतील. तथापि गैरसमजापोटीच का होईना, पण मला असं वाटतं की इतरांविषयी वाटत होता तसा माझ्याशी बोलण्या वागण्यात, उठण्या बसण्यात त्यांना रस नव्हता. याचा अर्थ माझ्या सहवासानं त्यांची तृप्ती होण्यासारखं असं माझ्या जवळच काही नव्हतं. त्यांच्या दृष्टीनं मीच जिव्हाळ्यात कमी पडलो असेल अथवा मीच निरागस नसेल. तसा मी निरागस दिसतही नाही. तुळशीराम बाबाजी नी माझ्यात किती फरक आहे. नाहीच तर काय दिसणार निरागसपणा. मोठमोठे महात्मे मला टकल्या म्हणून हिणवतात तर. यावरून अनुमान होते की माझ्या विशुद्ध जिव्हाळ्यात त्यांना वैकारिकता जाणवली असावी. त्याचाच तो परिणाम असेल की माझ्या तुलनेत निरागस अशी अंतकरणे त्यांना जवळची वाटली असावीत. मी माझं समर्थन करीत नाही, तथापि इतरांना मी कसाही दिसत असलो तरी मला माहीत आहे मी जसा आहे तसाच आहे. मी जिव्हाळ्यात कमी पडलो म्हणावं तर माझ्या विशुद्ध जिव्हाळ्यानं पुष्ट झालेल्या नि प्रतिसाद रूपानं तितकाच जिव्हाळा देणाऱ्या प्रेमळाचा माझ्या जीवनात तोट नाही. फार काय, हेही अपवाद नाहीत. मी निरागस नसेल म्हणावं तर मग आताच मी त्यांच्याविषयी बोलून गेलो त्या माझ्या उपरोक्त प्रेमळांना आजचा वैकारिक मी काल कसा चाललो. कालही मी असाच होतो जसा आज आहे. पण असं म्हटलं तर महापाप होईल हे आईसाहेबही अमान्य करणार नाहीत. या संबंधात मला शब्दच्छलही करायचा नाही नि कटुताही निर्माण होऊ द्यायची नाही. माझ्याही काही चुका आहेतच ज्या अशा आहेत. मी त्यांच्याकडून जिव्हाळ्याच्या प्रतिसादाची अपेक्षा केली. अपेक्षा गैरवाजवी नसली तरी जिव्हाळा निरपेक्ष असावा हे मी विसरलो. त्यांच्या आत्म्याकडे बघण्याऐवजी त्यांच्या मनबुद्धीच्या वागण्यातच मी गुंतून पडलो. आत्मत्वे करून आत्म्याची आत्मिक प्रेमानं पूजा करणारा मी पण इथे भ्रमलो. मी त्यांच्याकडून जिव्हाळ्याच्या अनन्यतेची, वर्धनशीलतेची नि अखंडतेची, थोडक्यात आत्यंतिक प्रीतीची अपेक्षा केली. हीच माझी मोठी चूक झाली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते माझ्यात नव्हे, मी त्यांच्यात अनुरक्त असायला हवं होतं. त्याग, समर्पणाची भावना त्यांच्यासाठी माझी असायला हवी होती. स्पष्ट शब्दात मी प्रेमास्पदाचं स्थान द्यायला हवं होतं त्यांना, आणि मी व्हायला पाहिजे होतं त्यांचा भोप्या. नेमकं तेच माझ्याकडून झालं नाही. हेच चुकलं माझं. त्यांच्या दृष्टीनं दुसरं काहीही नाही. मी त्यांना हवाच होतो, पण असा. मला फक्त त्यांना देणंच माहीत असायला हवं होतं. त्यांच्या सुखात मी सुखी असणंही अगत्याचं होतं. फक्त उपरोक्त या सर्व गोष्टींची मी त्यांच्याकडून अपेक्षा करायला नको होती. कारण हे दिव्य प्रेम झालं आणि हे ते देऊ शकत नाहीत हे मला समजायला हवं होतं. नेमकं हेच मला समजलं नाही. यापुढे तरी सावध राहून अशा वर्गापासून मी खूप खूप दूर राहीन. ज्या योगे माझ्या मनात त्यांच्याविषयी कटुताही उत्पन्न होणार नाही आणि माझ्या जखमेवरही मीठ चोळल्या जाणार नाही. ज्यांनी माझा विश्वासघात केला
त्यांचा माझ्यावर कधीच जीव नव्हता. आजपर्यंतच्या अलीकडच्या 24 वर्षाच्या माझ्या पारमार्थिक क्षेत्रातील जीवनाची गत 14 वर्ष वगळून पहिल्या 10 वर्षाचं जेव्हा मी आलोडन केलं, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षानं माझ्या लक्षात आली की माझा विश्वासघात त्यानंच केला ज्याला मी जीवाला जीव दिला. माझ्या अल्पसमजप्रमाणे जीवाला जीव दिला. त्यांच्याकडून एका आत्मिक प्रेमाव्यतिरिक्त मी कशाचीही कधी अपेक्षा केली नव्हती. प्रेमाची अपेक्षा करणं हा जर प्रेमशास्त्रदृष्ट्या स्वार्थ ठरत असेल तर तो प्रमाद माझ्याकडून घडला आणि या स्वार्थाच्या काळीमेनच माझ्यासारखं शुद्ध 100 नंबरी सोनं पण पुढ्यातील व्यक्तीच्या दृष्टीनं हिनकस ठरविल्या गेलं. मी कुणाला दूषण देत नाही, हा ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. पण मला हिनकस ठरविणाऱ्यांनी माझ्यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या भाबड्याच्या प्रेमाला स्वतःच्या प्रेमाचा प्रतिसाद देऊन मी दिलेलं 52 कशी प्रेम निरागसतेच्या तेजाबात काढून पाहिलं असतं तर त्याची चकाकी नि झळाळी निश्चितपणे दिपविणारी ठरली असती. पण लैंगिक भेदभावाच्या दृष्टीला तसं करून बघण्याची गरज वाटण्याचं कारणच पडलं नाही. आणि करू म्हटलं असतं तरी त्याकरिता यथार्थ निरागसता समजणंही आवश्यक होती. प्रेमाच्या आदान प्रदानाला साजात्य असावं लागतं हेच खरं. आणि प्रेमाची ती जाती म्हणजे परस्परांची परस्परांविषयी प्रीती असणं ही होय. अनुभवानं मी आज असं म्हणेन की त्यांच्या जीवाला जीव देऊनही ज्यांनी माझा विश्वासघात केला त्यांचा माझ्यावर कधीच जीव नव्हता, मग आजही नाही आणि उद्याही नसणार असं म्हणण्याचा प्रश्न उपस्थित होतोच कुठे. केले कर्म झाले त्याची भोगा आले. अपवाद वगळता मी ज्यांच्या जीवाला जीव दिला त्यांच्याकडूनच माझे मानसिक हाल अधिक पडलेत. कर्मसिद्धांतानुरूप यात आपल्या संचिता व्यतिरिक्त इतरांवर रुसण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, देवावरही नाही. कारण कर्मफलदाता ईश्वर असला तरी फळं असतील ती आपल्या कर्माचीच. पापाची संचिते देहाशी दंडना या उक्तीतील देह शब्द जर स्थूल शरीर या अर्थी घेतला तर स्थूल शरीराचे हाल होणं हे संचित पाप कर्माचं फल असा अर्थ होतो. तथापि माझे पडलेले हाल दैहिक कायिक स्वरूपाचे नसून मानसिक आहेत. आता होणारे हे क्लेश माझ्या पूर्व पाप कर्माचं फल म्हणता येत नाही. पण उपरोक्त उक्तीतील देह हा शब्द जर सूक्ष्म शरीर म्हणजे मन या अर्थी घेतला तर मग मात्र ते संचित पाप कर्माचंच फल म्हणावं लागतं. प्रथमतः वर्तमान जन्मापुरतच बोलू म्हटलं तर पुढ्यातील व्यक्तीच्या जीवाला जीव देण्यात माझ्या भावनेचा तीव्र संवेग असल्या कारणानं ते तीव्र संवेगाचं भावना प्रधान कर्म वर्तमान जन्मीच प्रस्तुत क्लेशाच्या रूपानं शीघ्र फलद्रूप झालं असं म्हणावं का? याचाच अर्थ एखाद्याच्या जीवाला जीव देणं हे पाप म्हणावं का मग? अर्थात वरकरणी दिसत असलं तरी प्रस्तुत मानसिक क्लेश हे जीवाला जीव देण्याचं फळ निश्चित नव्हे, कारण जीवाला जीव देणं हे पापच नव्हे. मानसिक हाल पाडणाऱ्यांपैकी प्रत्येक जीवाचं ते गतकालीन उष्ण असेल नि ते पूर्वजन्मीचं उष्ण तो फेडीत असेल असं म्हणावं तर इतक्या जीवाचं उष्ण फेडायचं राहिलं असेल का? असेलही असं गृहीत धरलं तरी सर्वांमध्ये हा सारखेपणा कसा की मानसिक हाल पाडणारे सर्व तसेच आहेत ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम केलं. काय मागच्या जन्मामध्ये या सर्वांनी एकाच जन्मी अथवा जन्मजन्मांतरी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं असेल आणि मी त्या प्रत्येकाचा विश्वासघात केला असेल असं तर नसेल? मला तर वाटतं या मानसिक क्लेशांचा गत जन्मांशी सुतराम संबंध नसावा. वर्तमान जन्माशीच हे कर्म भोगक्षय प्रकरण निगडित असावं. वर्तमान जन्मात असंच माझ्याकडून तीव्र संवेगानं घडलं असावं की ज्यानं माझ्या जीवाला जीव दिला त्याचाच मी द्रोह केला, विश्वासघात केला. परिशीलनाअंती माझं विशुद्ध मनच प्रामाणिकपणे कबुली देतं की अशा तशा कुणाचा नव्हे
मी खुद्द बुवांचाच द्रोह केला. उदंड मग ती माझी तत्वनिष्ठा असेल, मी त्यांचा असावा असं त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं. ज्यांचा मी जीव की प्राण होतो, एका कालावधीत ज्यांनी मी माझ्या भावभावनेला प्राणापलीकडे जोपासलं, पण व्यावहारिक स्तरावरच्या संस्थान अध्यक्षीय भूमिकेतून बडे धर्म के लिए छोटे धर्म का त्याग या नियमानुरूप मी तर्ककठोर नि न्यायनिष्ठूर होऊन माझ्या संबंधातील त्यांच्या भावभावनांची निर्दयपणे पायमल्ली केली. या द्रोहाचं कुमारील भट्टाप्रमाणे प्रायचित्त घेणं हाच एक त्यावर उपाय होता. नि कालांतरानं तसं करायचं हे ठरवून अंगीकृत कर्तव्यातून मोकळ होण्याचीच मी वाट बघतही होतो. पण माझ्याप्रमाणे काल थोडाच मी मोकळ होण्याची प्रतीक्षा करीत बसणार. ऋतुमानाप्रमाणे फळं पिकायची ती पिकणारच. द्रोहाचं हे कर्मच मुळी तीव्र संवेगानं घडलेलं असल्यानं ते शीघ्रच फलद्रूप होणार आणि माझे मानसिक हाल पाडून तेवढं उष्ण ते निश्चितच फेडणार, जेवढे मानसिक हाल माझ्याकडून बुवांचे पडले असतील. जीवाला जीव देणाऱ्यांचा मी द्रोह केला, म्हणून मी ज्यांना जीवाला जीव दिला त्यांच्याकडून माझा द्रोह झाला, विश्वासघात झाला. परिणाम मानसिक हाल. केले कर्म झाले तेची भोगा आले. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.